इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये 103 नंबरची गाथा बघतोय आपण। एवं पवयणसारं पंचथिय संगहं वियाणितां जो मुयदिराग दोषे सोगाहदि दुःख परिमोक्षम्। एवं पवयणसारं पंचथिय संगहं वियाणिता, अशा प्रकारे प्रवचनाचा सारभूत पाच अस्तिकायांचा संग्रह जाणून जो मुयदी राग दोषे, जो रागद्वेषाला सोडतो, सो गाहदी दुःख परिमोक्षम, तो दुःखाच्या परिमोक्षाला प्राप्त होतो, म्हणजे त्याच्या दुःखाचा नाश होतो, तो त्या दुःखाच्या अंताला गाठतो, म्हणजे त्याचे दुःख पुन्हा राहत नाही। मग काल चिंतन करायला सांगितलं होतं, केलं का सगळ्यांनी? जो मुयदी राग दोषे सो गाहदी दुःख परिमोक्षम, हो म्हणा। जो रागद्वेषाला सोडतो तो दुःखाच्या परिमोक्षाला प्राप्त करतो। मी जेवढं एखाद्याचा राग करणार, द्वेष करणार, तर नियमाने दुःखच त्याचं फळ आहे। कारण विचार करा ना, तुम्ही जेव्हा एखाद्या विषयी, एखादा व्यक्ती, वस्तू, काय प्रसंग, काय पण असेल, तुमचा देह, तुमचे विचार, कुठल्याही गोष्टीबद्दल समजा तुम्हाला अनुराग झाला, काय काय झालं हो त्याच्यामध्ये? राग झाला तर काय काय झालं? कर्मांचा आश्रव बंद झाला, आणि जो कर्म आलेत, बांधले गेलेत, फळ काय हो त्याचं? मी एखाद्याशी राग केलाय, अनुराग केलाय, द्वेष नाही केला, जाऊ देत, अनुराग केलाय, तर त्याच्या निमित्तात कोणते कर्म बांधले गेले? कोणते कोणते? हां, अजून एकच फक्त होय? हां, बरं। बद्दल अनुराग आहे, देवगुरुशास्त्राबद्दल का संसाराबद्दल? बरं, ते ज्ञानीच विचार करणार, ज्ञानीच विचार करणार, देवशास्त्र गुरुचा अनुराग आहे का? बरं, हां, बरोबर। नाही, आता हां, ठीक आहे, प्रशस्त राग म्हणा त्याला। आणि जे संसारी जीवांबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल वगैरे राग झाला तर तो प्रशस्त राग। मग त्याच्या निमित्तात कोणते कर्म बांधले गेले हे मला पाहिजे। 8 कर्मापैकी कोणते कर्म बांधले गेले? शुभ आयोग, हां, शुभ नाम कर्म, सगळं त्याच्या मागे शुभ लावायचं, ते नसेल तर अशुभ लावायचं। बर, काय म्हणता योगिता ताई? हां, तर एकत्वपूर्वक अनुराग असेल तर दर्शन मोहाचा बंध होणार। अन्यथा चारित्र मोह तर आहेच, कारण राग म्हणजे काय हो? चारित्र मोहनियामध्ये राग आणि द्वेष आपण भेद करतो ना चारित्र मोहनियाचा। क्रोध मान राग मध्ये, द्वेष मध्ये, हां, माया लोभ राग मध्ये। हां, म्हणजे माया कशा आहे, लोभ कशा आहे, हे रागाचं रूप आहे, आणि क्रोध आणि मान हे द्वेषाचं रूप आहे। त्यामुळं सांगितलं, एकत्वपूर्वक अनुराग असेल तर दर्शन मोह म्हणजे मिथ्यात्व बांधलं गेलं। परत क्रोधमान माया लोभाचा पण म्हणजे चारित्र मोहनियाचा बंध झाला। आणि शुभ राग आहे समजा आता तो, तर त्याच्या निमित्तात सगळ्या शुभ कर्म प्रकृतींचा आश्रव बंद झाला। ज्या ज्या कुठल्या त्या गुणस्थानाच्या योग्य, त्या जीवाच्या योग्य असतील, त्या सगळ्या शुभ कर्म प्रकृतींचा आश्रव बंद होतो। मग मला सांगा, त्या कर्म प्रकृतींचा उदय काय आल्यावर काय फळ मिळणार आहे? कुठल्याही असू देत शुभ प्रकृती, त्यांचा जेव्हा उदय येणार, जे काय त्यांची स्थिती अनुभाग पडलेला असेल, तो उदय मला काय म्हणून फळ देणार? संसारातच फळ देणार। अशा वेळी समयसारची 45 गाथा म्हणायची, म्हणा।
बघून म्हणतात नाही. हा काय 45 गाथा हो. अठ्ठविहं पियकम्मं सौवं पोगलमया चिणाविंती जस्स फलं तमुच्चई दुःखम ती विपच्च माणस. कीर्ती काकी आहेत की माझ्यासमोर, म्हणा की कीर्ती काकी. काय 145 गाथा. 8 प्रकारचं कर्म. 8विहं पियकम्मं सगळे पुद्गलमय आहेत असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. जस्स फलम तमुच्चई त्याचं फळ 8ही कर्मांचं म्हणतात बरं का. 8ही कर्मांचं फळ दुःखम ती विपच्च माणस. जेव्हा विपाकाला प्राप्त होणार म्हणजे उदयाला येणार तेव्हा नियमाने दुःखच देणार. सांगा शुभकर्म प्रकृती किती चांगल्या. बरोबर. तीर्थंकर प्रकृती सुद्धा संसारात अडकवणारीच आहे तुम्हाला. म्हणजे म्हणायचंय की कितीही चांगले भाव करा जरी ते अटॅचमेंट आहे पराशी तोपर्यंत कर्मांचा आश्रव बंद आहे आणि तो आपल्याला नियमाने दुःखालाच देणारा आहे. म्हणून तर पार्श्वनाथांना कमटाशी अनुराग झाला त्याचं फळ त्यांना भोगावायला मिळालं. पुढं सीतेला रामाशी अनुराग झाला, रामाला सीतेशी अनुराग झाला त्याचं फळ त्यांना दोघांना मिळालं. म्हणजे आहे ना इथंच फेडावं लागणार आहे. कितीही जरी उलट आणि आपण असं सांगतो की रागाचं फळ द्वेष रूपाने भोगावं लागतं. म्हणून म्हटलं की कुठलेही शुभकर्म सुद्धा फळ देणार तर ते दुःखच देणार. म्हणून 7 कर्म प्रकृती चांगलं हे सुद्धा विचार असतील तर काढून टाका. कुठलेही 7 सुद्धा आपल्याला जाणण्यासाठी आवश्यकता नाही आहे त्यांची. माझ्या अतिंद्रिय सुखासाठी हे 7 कर्म निरुपयोगी आहे. तुम्हाला स्वतःचा आनंद भोगू देणार नाहीच. 7 कर्म काय करतो. संसारात रमवतं. अजून 7 कर्म काय करतो. स्वभावाचा विसर पडतो. बरोबर. अजून आनंद स्वभावाला विसरतो का. 7 कर्म काय करतं. आकर्षित करतो म्हणते. अजून अहंकार मान कशाय उत्पन्न होतो. नाही 7च्या निमित्तात कशाला अहंकार. बाकीच्या ह्याच्यात 7 काय करतं ते सांगा मला. 7 वेदनीय काय करतं. लय वेळा सांगितलं. अनुकूलता देतं सगळ्या गोष्टीची. म्हणजे सामग्री द्यायचं कार्य करतं 7 कर्म आहे. ते सुख मानायचं कार्य तुमचं आहे. म्हणून तर त्याच्या निमित्तात तुम्ही काय करताय इष्ट अनिष्ट भाव करताय. म्हणजे 7 कर्म तुम्हाला सुखी बनवत नाही हे मला खोडून काढायचंय. म्हणूनच तिथे सांगितलंय 7 कर्माचं फळ सुद्धा दुःखच आहे. 7 कर्म फक्त देणार तुम्हाला तर सामग्री प्रदान करेल. जे काही सुखवस्तू आहे ते देईल कदाचित पण त्याच्या पुढं त्याचं काय रोल नाही आहे. त्यापुढं जसं म्हटलं ना 700 पुण्याचा उदय सुरू झाला अरिहंत गुणस्थानामध्ये. किती आनंद आहे हो त्यांना त्याच्या निमित्तात. काय नाही आहे अरिहंतांकडे सांगा. अष्टप्रातिहारी आहेत, सगळे देव तिथं सेवेसाठी आहेत. काय तिथं शारीरिक मानसिक कुठलाच त्रास नाही आहे. संसारिक कुठलीच गोष्ट तिथं अडथळा नाही आहे. मग सुख का दुःख. सुख का दुःख. त्याच्यामुळे सुख नाही त्याच्यामुळे दुःख नाही. लगे अरिहंतांना सांगितल्यावर त्यांच्यामुळे सांगताय. अरिहंतांचं नाव घेतलं की त्यांना सुख नाही आणि दुःख नाही. आपल्याला काय आहे. आपल्याजवळ पण तेच 7 आहे. नाही आपल्याला वाटतंय ना की 7 वेदनीय पाहिजे त्याच्या निमित्तात आपल्याला सुख आहे. 7 वेदनीय दुःख देतं. तर 7 वेदनीयाची आणि 7 वेदनीयाची दोघांची पण कॅटेगरी एकच आहे. काय सांगितलं समयसारमध्ये पुण्यपापाधिकारात काय सांगितलं 100 ब्राह्मणीचे पुत्र आहेत. 45 गाथेमध्ये त्यांचं स्वभाव आश्रयस्थान कारण हे सगळं समान आहे. स्वरूप स्वरूप फळ आश्रय आणि कारण हेतू. तर ह्या 4 गोष्टी समान आहेत. म्हणजे सांगितलं त्यांनी दृष्टांत काय तो त्या ब्राह्मणीची 2 मुलं जुळी मुलं. एक वाढला ब्राह्मणाकडं, दुसरा वाढला चोराकडं, दरोडेखोराकडं. कोणीतरी नेलं होतं त्याला. तर तिथं वाढल्यावर तिथली सगळी त्यांनी चालीरीती शिकल्या. तिथल्या लोकांचा धर्म स्वतःला अंगीकारला आणि
ब्राह्मणाकडे वाढलेल्यांनी त्यांना तसे संस्कार झाले ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे. तर हा मानतोय काय, ब्राह्मणांकडे वाढलेला दारू पिणं पाप आहे, हिंसा चोरी हे पाप आहे, ह्याच्यापासून दूर राहायला पाहिजे, हे सगळं मानतोय हा ब्राह्मणाकडे वाढलेला. आणि तेच तो दरोडेखोरांकडे वाढलेला मनुष्य मुलगा काय विचार करतोय, दारू पिणं म्हणजे धर्म आहे. आणि मग त्याचं तसंच आचरण होतं. म्हणून सांगितलं की मुलं तर एकाच आईची आहेत दोघं पण. मग दोनपैकी कोण चांगलं आणि कोण वाईट? हां. मिळालं का हो, शास्त्रात मिळालं का? शोधताय मला कळलं. टीकेमध्ये घेतलंय त्यांनी. जैसे काहू कंडाली जुगल पुत्र जने तिनी एक जियो बामन के एक घर राख्यो हे. बामन कहायो तिनी मध्य मास त्याग किनो चंडाल कहायो तिनी मध्य मास चाख्यो हे. तैसे एक वेदनी कर्म के जुगल पुत्र एक पाप एक पुण्य नाम भिन्न भाग्यो हे. दोहू माही दौर धूप दोहू कर्म बंध रूप याचे ज्ञानवंत नाही को अभिलाक्यो हे. बरोबर. कशानं वाचलं? नाटक समयसर बनारस. हां हां. नाही ते त्यांना 4 पाहिजेत. स्वरूप वगैरे घेतलेत ना जे ह्याच्यामध्ये टीकेमध्ये घेतलेत, 4 भेद घेतलेत. स्वरूप, आश्रय, हेतू आणि फळ. असं त्यांच्या अपेक्षेने दोघांमध्ये समानता आहे असं सांगायचं आहे त्यांना. गाथा नंबर 145 असेल, त्याच्या मागे पुढे 1-2 कुठेतरी. 144 पासून सुरू झाला, 145 पासून सुरू झाला ना अधिकार. 146 वगैरे असेल ती गाथा, बघा टीकेत आलेलं आहे. नाहीतर मग मी उद्या बघून सांगते. तर काय सांगायचं होतं म्हणून? काय काय? स्वरूप, आश्रय, हेतू आणि फळ अशा 4 गोष्टी बहुतेक असतील हेच. मग दोघांच्या या दोन्हीमध्ये 4मध्ये काय फरक नाही आहे, त्यामुळं दोन्ही एकच आहेत हे सांगायचं आहे त्यांना. दोघांचं पण स्वरूप एकच आहे, त्यांचं कारण एकच आहे, आश्रय एकच आहे आणि फळ पण दुःखरूपच आहे. म्हणून म्हणलं की साताला तुम्ही चांगलं म्हणलात तर मिथ्यात्व संपणार नाही, असाताला वाईट म्हणलं तरी मिथ्यात्व संपणार नाही. म्हणून मला दोन्हींची अपेक्षा नाही. मी बघून सांगते उद्या, राहू दे. चला. टीकेमध्ये बघावं लागेल, मला लक्षात नाही कुठल्या टीकेत आलंय का. त्या टीकेत 4 गोष्टी आल्यात, बघावं लागेल. स्वभाव पुद्गल रूप आहे, आश्रय पुद्गल रूप आहे, फळ दुःख रूप आहे आणि कारण पुद्गल रूपच आहे. म्हणून त्यांच्यामध्ये डिफरन्स नाही आहे हे सिद्ध करून दाखवलंय त्या अधिकारामध्ये. पुण्य असो किंवा पाप असू दे, सगळं हे आहे, हेयच आहे. बरोबर. शुभोपयोगो अयम अपराध असं दिलं पुरुषार्थी दुसऱ्यामध्ये. बरोबर. शुभोपयोग सुद्धा अपराध आहे. मग मागे एकदा मी हे वक्तव्य केलं होतं की पुण्य सुद्धा मोक्षाला नेणारं नाही. तर मला अनेकांचे रिजेक्शन्स आले होते, अनेकांचे टीका आल्या होत्या माझ्याकडं की म्हणले तुम्ही असं म्हणता चुकीचं आहे. मग मी काय म्हणायचो, म्हणजे परोक्ष काय बोलू शकत नाही. शुभाच्या अपेक्षेने पुण्य, पुण्याच्या शुद्धाच्या अपेक्षेने पुण्य हे आहे. अपेक्षा लक्षात नाही घेतली तर. हां. आणि ज्ञानींनीच विचारलं असं काहीतरी, तर त्यामुळं काय होणार, हा ज्ञानी म्हणतायत काय 146 गाथा आहे. हां. समजली तिथे त्यांनी मध्ये अमृतचंद्रा तात्पर्यवृत्ती टीके जयसनाचार्यांनी लिहिले. हेतू स्वभाव अनुभव बंध रूपाश्रयाणाम निश्चयने अभेदात कार्यभेद नास्ति. हेतू स्वभाव अनुभव बंध रूप आश्रयाणाम निश्चयेन अभेदात बरोबर. भेद नास्ति.
खाली आमची म्लेच्छांच्या भाषेत वाचा. म्लेच्छांच्या भाषेत वाचा की खालचं. निश्चयवादी सम्यक ज्ञानी कहता है वह पुण्य कर्म सुशील अच्छा कैसे हो सकता है जो शुभोपयोग संसार में प्रवेश करा. अर्थात योग मार्ग नहीं है क्योंकि निश्चय से हेतु स्वभाव अनुभव और बंधरूप आश्रयों का अभेद होने से शुभ और अशुभ इन दोनों में भेद नहीं है. इसलिए मार्ग करना अशक्य है. तेच घेतले की अनुभव म्हणलं ज्याला आपण फळ म्हणतोय. हेतू स्वभाव अनुभव आणि आश्रय बंधाचा आश्रय. हां तर हे सगळं एकच आहे म्हणून सांगतायत साताला कधीही झोपेत सुद्धा छान म्हणू नकात पाहिजे म्हणू नकात. जर असा विचार जरी आला तरी पण आपण समजून घ्या अजून संसाराचा अंत करणार नाही. होय बरोबर आहे. बोलायला सोपं आहे करायला अवघड आहे असं म्हणतात. मान्य म्हणायला नको मी म्हणायला पाहिजे. हां म्हणजे कसं नकळत भाव होतात तेच रोकायला पाहिजे. हां म्हणजे काय होतं शुभ असेल तर देव आठवत नाही आणि अशुभामध्ये पण देव आठवत नाही. त्या वेदनेमध्येच अडकतो. म्हणून पुरुषार्थ करावा लागतो. हां नाही शुभामध्ये विसरतो आणि अशुभामध्ये आठवतो कधीतरी पण ते पण स्वार्थासाठी आठवतो. मग त्यामुळं तिथं निरपेक्ष भक्ती कुठं झाली. म्हणून म्हणतायत की न तुम्हाला ते सुख देणार आहे न त्याचा काय उपयोग होणार आहे दोन्हींचा पण. काय सांगत होते तुम्ही काय म्हटलं मला काय सांगायचं होतं. आत्मख्यातीमध्ये पण दिलंय ना ते. हां काय हेतु स्वभाव अनुभव तेच मी अमृतचंद्राच्या कर्म में भेद होने से कोई कर्म शुभ है और कोई अशुभ है ऐसा कुछ लोगों का पक्ष है. बरोबर. म्हणून तो पक्ष खोडून काढण्यासाठी म्हणून तो अधिकार लिहिला पूर्ण आचार्यांनी आणि मग त्यातून पूर्ण सिद्धी हीच केली आहे की कम्मम सुहम कुशीलम सुहकम्मम चाविजाण सुशीलम. नाही काय चुकलं. कम्मम सुहम कुशीलम सुहकम्मम चाविजाण सुशीलम. हां कहतम होदि सुशीलम जम संसारम पवेसेदी. त्याला तुम्ही त्या कर्माला संसारात अडकवता त्याला सुशील कसं म्हणायचं. दोन्ही कर्म कुशील आहेत. मग पुढे त्यांनी 2 गाथा पण सांगितल्यात तशा की जसं तुम्ही संसारामध्ये कुशील आहे असं कोणाला जाणून त्याच्याबरोबरचा संसर्ग सोडतात. एखादा मनुष्य एखादा जीव कोणी कुशील वर्तनी आहे तर त्याच्या किती जवळ राहणार आपण किती त्याच्याशी संपर्क ठेवणार. जसं तो त्या मनुष्यापासून दुरावा ठेवतो स्वतःला दूर ठेवतो तसं म्हणलं शुभकर्म आणि अशुभ कर्म दोघंही कुशीलच आहेत. त्या कुंद शतकमध्ये आलं ना काय हे दोन्हींचं भाषांतर. शुभ कर्म कुशील है और अशुभ कर्म कुशील है. मला नाही येत. तो न संसार के कारण है कैसे कहे उसे सुशील है. हां हे नैना काकींचं तयार केलेलं वाक्य आहे. बरं असू देत. भाव तोच आहे त्याच्यामध्ये की दोन्ही जर कुशील आहेत तर कोणाला चांगलं म्हणणार आणि कोणाला वाईट म्हणणार. मग त्याच्यापासून संसर्ग सोडा. काय हो 147 गाथा असेल. कम्म पयडी कुशीलम वियाणिता काय त्रास आहे. एमेव जीव पुरीसो कम्म पयडी असं काय आहे ते. 2 गाथांचं युगल आहे त्याच्यात आली आहे दुसरी गाथा. एमेव कम्म पयडी सीलसहावं च कुच्छिदं नादुं वज्जन्ति परिहरन्ति तत्संगं सहा वरदा. म्हणजे सांगायचंय की जसं त्या मनुष्याला कुशील जाणून त्याच्यापासून दूर राहतो तसंच सांगितलं की कर्मांची प्रकृतीच कुशील आहे. कुठलीही कर्म असू दे त्यांचा संसर्ग करणार तर सातात सोडा. कुठल्याही कर्मांचा जर संसर्ग करणार तर
नियमाने मोक्षापासून दूर राहणार. म्हणून कर्म प्रकृतींचा स्वभाव कुशील आहे असं जाणून वज्जंती परिहरंतीय वर्ज करतो आणि परिहार करतो. तत्संसर्गम सहा वरदा, जो स्वभावाचा आश्रय करतो तो त्यांच्यापासून दूर राहतो, त्यांना दूर करतो आपल्यापासून असं. म्हणून प्रत्येक कर्म प्रकृती ही सुशील है शुभ कर्म और अशुभ कर्म कुशील है संसार के हेतुवे कैसे कहे की सुशील है. हा नाही ना काकी, ऐका. म्हणा. जो लोह बेड़ी बांधती त्यो इस भांति ही शुभ अशुभ दोनों कर्म बेड़ी. असं तुम्ही मला सांगायचं, मी तुम्हाला सांगायचं, परत तेच करायचं. काय उपयोग? म्हणजे भावभासना करा. दुसऱ्याला नाही, तेच की त्याची आपल्याला निर्णय व्हायला पाहिजे स्वतःला ज्ञानामध्ये, की मी जेव्हा शुभ करतोय त्यात मला आनंद वाटतोय, त्यांनी मला सुख वाटतंय. अशुभ काय झालं तर त्याच्या निमित्तात मी हळहळ करतोय, त्याचं फळ भोगायला मिळालं तर दुःख मानतोय. मग तिथं कुठं भेद विज्ञान झालं की हे मायापासून भिन्न आहे. म्हणून प्रॅक्टिकली येऊ दे आपल्या चर्येमध्ये. नुसतं शाब्दिक म्हणू नका म्हणतात मा. काय जाणणार आहे, शब्दात काय उपयोग नाही. कर्मांचा उदय कुठलाही येऊ दे, त्यावेळेस शांत राहणं आवश्यक आहे. म्हणून काल एक इन्सिडंट झालं बरं का, की जेवत होते मी दुपारी आणि त्यावेळेस एकांचा फोन आला, पण माझं मौन होतं त्यामुळे मी काय फोन घेतला नाही. आणि नंतर नेमकं 1चा क्लास होता. मग 1 ते 2चा क्लास झाल्यावर थोडंसं माताजींकडे गरज होती म्हणल्यावर थोडा वेळ मी आपलं टंगळमंगळ इकडं तिकडं झाल्यावर मग नंतर 2:30 वाजता बघितला फोन आणि त्यावेळेस मी फोन केला त्यांना. पण असं वाटलं माझं चुकलं. म्हणजे मला एका पेशंटचा फोन आला होता आणि ते व्हेंटिलेटरवर होते आणि त्यांची इच्छा होती की सांगावं काहीतरी, पण मी जेव्हा फोन केला तेव्हा ते शांत झाले होते. म्हणजे असं वाटलं की काय ते फोन वापरावं का नाही वापरावं उगीच. म्हणजे जेव्हा त्याची गरज आहे त्यावेळेस आपण ते यूज नाही करत, त्याचा फायदा करून घेत नाही, दुसऱ्याला देत नाही, तर इतर वेळेस ते घेऊन वापरून काय उपयोग. म्हणजे मग मी त्यांच्याशी जेव्हा बोलले तेव्हा त्यांना फार क्षमा मागितली की मला माहीत नव्हतं असं काय झालेलं. कारण त्यांनी 2-3 दिवसात म्हणजे संध्याकाळच्या मीटिंगला ते रोज ऐकायला होते आणि अचानकच त्यांना काय झालं, व्हेंटिलेटरवर घेतलं होतं आणि ते शेवटचा समय चालू होता त्यांचा असं काहीतरी. आणि मग त्यांच्या मुलीशी मी बोलले त्यावेळेस त्या म्हणाल्या की मला जेवढं येतं तेवढं मी त्यांना संबोधन केलं, 4 प्रकारच्या आहाराचा त्याग दिला, त्यांना सगळं प्रतिक्रमण दिलं, वीरसागर महाराजच गुरु खरे आहेत हे सांगितलं. म्हटलं कोण कुठले आहेत माहीत नाही बरं का, पण हे जे जिनवाणी त्यांना काय स्वाध्यायाला मिळाली आहे ना, त्याच्यातून त्यांनी इतकी भक्ती आहे महाराजांविषयी त्यांना होती आणि त्यांच्या कुटुंबियांना पण आहे. त्यामुळं त्यांचं हेच मान्यता वीरसागर महाराजच खरे गुरु आहेत. त्यांचं मी स्मरण करून दिलं, भगवंतांचं स्मरण करून दिलं, शिखरजीची त्यांना वंदना करायला लावली, भाववंदना, असं सगळं त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं साधलं. म्हणजे कशासाठी म्हणत होते, असं कर्मांचा उदय कुठला कधी कसा येईल सांगता येत नाही. जस्ट थोडे दिवस झाले असतील जे की ते जॉईन झाले होते संध्याकाळच्या स्वाध्यायामध्ये, पण फार आस्थेने शिकायचे, फार त्यांना आनंद यायचा असं ऐकण्यात, शिकण्यात रस होत आहे. ॲक्च्युली त्यांचं शरीर काहीतरी रोगी होतं, माहीत नाही काय होतं त्यांना, पण ते प्रवास वगैरे करू शकत नव्हते असं काय सांगितलं त्यांच्या बायकोनी. मग आम्ही संबोधन केलं होतं की माताजींकडं आणा, प्रतिक्रमण करवा, संबोधन मिळेल, पण ते म्हटले ते प्रवास नाही करू शकत. म्हणजे अशा जीवानी आपल्या स्वाध्याय ध्यानात वेळ घालवला हे चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी जेवढं आत्मसात केलं असेल तेवढं स्वतःचं चांगलंच साधलं असणार आहे. पण असे परिणाम आपल्याला किती होणार हो. म्हणजे थोडंसं विचार करा, त्या जीवनाच्या शेवटच्या समयांमध्ये खरे गुरु मिळाले, जिनवाणी मिळाली, त्याच्यामध्ये रस आला, किती भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे अपरिचित ठिकाणी राहतात, अपरिचित लोकांमध्ये आहे, तिथं सगळा संघ चुकीचा वेगळा आहे,
पण त्यातनं पण असं काहीतरी त्यांना मिळावं आणि त्यांची परिणती बदलावी म्हणजे विशेष आहे. काहीतरी विशेष उपादान त्यांचं त्याच्या निमित्तात तरले ते. हमारा क्या होगा कालिया. चांगलंच होणार. बरोबर आहे. म्हणजे मला म्हणायचं ज्ञानातून तसं तयार व्हायला पाहिजे. आपल्याला कसं संघर्ष होणार आहे ते काय माहित नाही. बरोबर. कोण तुम्हाला प्रतिकूल बोलणारे कसेही भेटू देत, पण तरी सुद्धा आपण जेवढं दृढ राहणार, जेवढं या तत्वाशी निगडीत राहणार तेवढं आपलं कल्याण आहे. नाहीतर मग गंगा गए गंगादास जमुनादास, आणि मग कुठल्या गतीत जाणार, कुठल्या शरीरात जाणार त्याच्या अनुसार तर सावध राहणं आपल्या हातात आहे म्हणतात मा. बरोबर आहे की राहायला पाहिजे. म्हणून कुठल्याही कर्मांच्या संयोगात राहावा, कुठल्याही व्यक्तींच्या, कुठल्याही शरीराच्या संयोगात राहावा, पण त्याच्यापासून निसंग राहा. त्याच्याशिवाय सुधारणा होणार नाही. कुठून कुठं गेलो आपण? पंचास्ती काय राहिला इथंच. आमचे मावशी म्हणाले खूप बरोबर आहे. होय ना. छान. त्यांच्या घरातले मावशी म्हणते बरोबर सांगतायत म्हणून कोणतरी. मग असं ते सानिध्य मिळायला, कानावर शब्द पडायला, तसे आपले भाव परिवर्तित व्हायला सगळ्याला भाग्य लागतं म्हणून सांग त्यांना. काय काय लॉक आहे आवाज, ते काय बोलतायत का? जय जिनेंद्र म्हटलं. जय जिनेंद्र. कुठले आहेत तुम्ही? मी इथलीच आहे. बर. हुबळीची आहे मी. बर. पण इथं दिलेत मला. बर बर बर. आता कुठं द्यायचं? आता कुठं द्यायचं? स्वतःला आत द्यायचं आपल्यामध्ये, कोणाच्या मध्ये रमायचं नाही. चालतंय. काम करताना पण मी काम करणारा नाही, जाणणारा आहे. होय, तुम्ही चांगलं ऐकताय हो, म्हणून तुम्हाला चांगलं मिळतंय. होय. बर. छान. काम करणारा नाही, जाणणारा आहे असा विचार ठेवायचा, म्हणजे सगळं चांगलं असतं. आणि सगळे कोण कोण आपल्या शेजारी पाजारी म्हणा किंवा आपल्या संयोगात म्हणा कोण वाईट नसतं. आपली पाहण्याची दृष्टी वाईट असती. सुनबाई आहेत काय? सुनबाई आहेत काय? नाही. बर बर बर. असू दे. म्हणजे मॅक्झिमम सासवा सुनांना दोष देतात म्हणून आपलं विचारायचं होतं. म्हणजे आपल्याला वाटतं की सून वाईट असती किंवा नवरा वाईट असतो, सासू सासरे वाईट असतात. कोण वाईट नसतं. हे न समजून होय मनाने ठरवायचं असतं. बर. राणीताई प्रवचन ठेवू आपण त्यांचं एक. चालतंय. चांगलंय. म्हणजे आपल्या सहवासात येणाऱ्यांवर पण संस्कार करा. आता आमच्या इथं वॉचमन मामा आहेत ना, गेटवर राहते मा, तर त्यांना मी सकाळी वॉकिंग करत असताना कधी कधी सांगितलं, असं तुम्ही बसता तर विचार करत जावा, मी जाणणार आहे, मी जीव आहे. मग आपलं त्यांनी चांगलं ग्रहण केलं. म्हणले मी रोज सांगत होते तेव्हा ते म्हणले मला तुम्ही लिहून द्या, म्हणजे लक्षात राहत नाही म्हणले. मग मी त्यांना समोर उभारून लिहायला लावलं. त्यांनी छोटी डायरी, एवढीशी डायरी केली बरं का, आणि त्याच्यात त्यांनी 4, 5, 6 पानं लिहून घेतली. सगळे ध्यानसूत्र रोज सांगणार मी ते, म्हणजे आपलं वाक्य ध्यानसूत्र म्हणजे, कारण ते लय त्यातलं कळत नसतं. मग ते मी जीव आहे, मी आनंदवाला आहे, मी एकटा आहे, मी सुखी आहे, सगळं लिहून घेतलं. आता रोज मला ते भेटल्यावर सांगतात. ह्या गोष्टीला 4 वर्ष झाली. तर 4 वर्ष झाली ते रोज पहाटे 4 वाजता उठतात, 4:30 पर्यंत अर्धा तास ध्यान करतात. काय करतात म्हणून विचारले मी त्यांना. ते म्हणले मी ते वाक्य परत परत वाचतो म्हणले. 4-4 पानं जी लिहिली आहेत ना, मी 4-4 वेळा वाचतो म्हणले, आणि मग असं बसतो म्हणले. म्हणजे ॲटलिस्ट संस्कार केलं ना त्यांनी स्वतःवर. मग असं काय म्हणायचं, ते सानिध्य मिळायला, काहीतरी तसे परिणाम बदलायला योग असतो एक. फक्त आपण आमचे ना रोज जिमसार म्हणून एक त्यांच्याकडे ग्रंथ आहे, ते रोज जाऊन घरी वाचतात. ते येऊन मला आणि स्टोरी सगळे सांगतात. बर. छान. स्वाध्याय करावे. म्हणजे आपलं कल्याण झालंय तर आपल्या निमित्तात इतरांना पण तशी देशना मिळू द्या, त्यांना पण मार्ग मिळू द्या. आणि खूप निस्वार्थ भक्ती करतात ते.
ते जे वॉचमन मामा आहेत त्यांचं पण वय जवळपास 80 क्रॉस आहे आता, पण तरीसुद्धा इतकं आनंदाने करतात. सगळं देखरेख म्हणा, रक्षण म्हणा, सगळ्यांकडं व्यवस्थित लक्ष असतं. आणि मंदिरामध्ये बाजूला फेरी मारतात ते काहीतरी बघण्यासाठी, चेक करण्यासाठी, लाईट्स वगैरे लावायला. पण जाऊन पहिल्यांदा देवाच्या समोर दर्शन करणार. काय करतात माहीत नाही, पण तरीसुद्धा लय भक्तीने असतं ते जे काय करतात ते. आणि प्रत्येकाला ये जा करणाऱ्यांना समोर आले की जय जिनेंद्र करणार हात जोडून. कसं करायचं असतं जय जिनेंद्र? असं सॅल्यूट केल्यासारखं, इकडं तिकडं बडबड केल्यासारखं कधीच नाही. जय जिनेंद्र, जिनेंद्रांचा जय जयकार करतोय तर हात जोडून वाकूनच करायला पाहिजे. हे शिकले मी प्रणय काकांकडून. कधीही करणार तर ते तसंच करणार. आणि मग ते आम्हाला असं जरा चांगलं वाटलं, मग ग्राह्य होतं ना ते. अशा काहीतरी गोष्टी घ्याव्यात कोणाचे तरी गुण. त्यामुळे ज्याला कोणाला कुठेही म्हणा, गाडी चालवत असताना म्हणू नका हात सोडायला लागेल, नाही तर म्हणजे कुठेही असला तरी सुद्धा आपण याच अर्थाने म्हणायला पाहिजे, कारण तिथं भगवंतांचं स्मरण आहे. बरं, काय करायचं आता? वास करायचं का? विषय उपदेश झालाय नाही, काय विषय झालाच नाही आज. बरं असू दे, उद्या घेऊया. तर आज मी छान काय ऐकलं माहिती का, की भगवंतांची 3 विशेषणं देतो ना, वितराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात ते खरे देव आहेत. तर त्यांनी एका पंडितांनी असं सांगितलं की तुम्ही जेव्हा दर्शन करता भगवंतांचं, तर हे 3 विशेषणं लक्षात ठेवा, स्पेशली लक्षात ठेवा. का तर म्हणले वितराग विशेषण आहे तर समजून घ्या तुम्ही त्यांच्यासमोर गिडगिडाकर कुछ नाही होने वाला. काय म्हणते? तुम्ही समोर जाऊन काय हळहळ केला, रडला, काय म्हणायचं, याचना करायचं नाही, याचना केलात किंवा काय मागितलात, काय पण असेल तुमचं जे काय, मला त्रास होतोय मदत करा वगैरे जे पण असेल, राग द्वेषाचे परिणाम तुमचे, त्यांच्यासमोर जाऊन म्हणताय तर तुम्ही विसरलाय ते वितराग आहेत. दुसरं सांगितलं सर्वज्ञ आहेत हे लक्षात ठेवा, तर कुठलंही पाप करणार नाही तुम्ही. का? झाकून ठेवणार नाही, झाकून ठेवू शकत नाही हे समजेल. जर समजलं की ते सर्वज्ञ आहे, तुमची कुठलीही गोष्ट गुप्त राहू शकत नाही, म्हणून पाप सुटलं तुमचं. आणि हितोपदेशी आहेत तर जर निर्णय झाला ज्ञानामध्ये की ते सर्वज्ञ आहेत तर मी पाप करणार नाही, वितराग आहे तर त्यांच्यासमोर जाऊन रडणार नाही, आणि हितोपदेशी आहेत समजलं तर त्यांच्याशिवाय दुसरीकडं मी कोणाला शोधायला जाणार नाही. कोणी मला उपदेश द्यावा, कोणी मला काहीतरी मदत करावी, अन्य कोणाला मी आश्रयस्थान मानणार नाही. जर निर्णय असेल ज्ञानात की तेच हितोपदेशी आहेत. अन्याला शरण जाणार नाही, अन्यांना शरण जाणार नाही, कोणाचा आश्रय घेणार नाही, कोणाला आपल्या ज्ञानामध्ये तेवढा आदर्शाचं स्थान देणार नाही. म्हणून म्हटलं निर्णय हा करा पहिल्यांदा की जे वितराग सर्वज्ञ हितोपदेशी आहेत तेच माझ्यासाठी पूज्य आहेत, आदर्श आहेत, तेच माझ्यासाठी खरे देव आहेत. जर निर्णय केला तर आपलं कल्याण आहे, अन्यथा पुन्हा संसार भ्रमण करत बसावं लागणार. म्हणून आता या 8 कर्मातून मुक्त व्हायचं याच्यासाठी हे एक मला सांगायचं होतं. काय हो दुसरी लाईन गाथेची आपली आत्ताच्या, जो मुयदी राग दोसे सो गाहदी दुःख परिमोक्षम. जो रागद्वेष जो मुयदी राग दोसे सो गाहदी दुःख परिमोक्षम. तो दुःखाच्या परिमोक्षाला प्राप्त करतो. परत चिंतन करा आज केलं नसेल काल तर, किंवा परत करायला हवं की मी रागद्वेष केला तर मला दुःखाचा आसरव बंद होणार आहे, तेच फळ मला भोगावं लागणार आहे. ह्याच्याबरोबर पुढची गाथा दाखवली प्रवचनसारच्या चरणानियोग चुलिकेमध्ये. काय सांगितलं? जदी इच्छसी कम्म परिमोक्षम असं त्यांनी शेवटचं चरण घेतलंय. मागचं चरण म्हणा काय करायला पाहिजे? जर दुःख परिमोक्षम कर्म परिमोक्षम काहीतरी घेतलंय. ज्याला कर्मापासून मुक्त व्हायचंय किंवा दोषापासून मुक्त व्हायचंय, दुःखापासून मुक्त व्हायचंय, त्यांनी काय करा? हाय का कोण कुंद आचार्यांचे शिष्य?
पडिवज्जतु सामण्णम. सामन्नम दीक्षा. सांगितलं 201 नंबरची काहीतरी असेल ना गाथा. 201 पडिवज्जतु प्रिय सीते जिनवर वस हे पुनो पुनो समणे पडिवज्जतु सामण्णम जदीच्छति दुःख परिमोक्षम. म्हणजे आपल्या बरोबर ह्याच्या पुढची गाथा. 10 दिवस हेच घेतलं होतं दशलक्षणमध्ये. कशातली आहे? प्रवचनसारची चरणानी उच्चुलिका आहे. 201 आहे का? हां 201 नंबरची गाथा आहे. काय करा? पडिवज्जतु सामण्णम. श्रामण्याला स्वीकार करा जर तुम्हाला दुःखापासून मुक्ती पाहिजे असेल तर. इथं पण तेच. हां पडिवज्जतु म्हणजे स्वीकार करा अर्थ आहे तो. त्याचा प्रति आश्रय करा. काय होऊ शकतो? पडिवज्जतु. व्रज्जा म्हणजे प्रतिपद्यता असं दिलंय. हां म्हणजे प्राप्त करा असं. अंगीकार करा. पडिवज्जतु म्हणजे मग श्रामण्याचा अंगीकार करा जर तुम्हाला दुःख परिमोक्ष करायचा असेल. म्हणून लिंक काय केली? जो रागद्वेष मोहाला सोडतो त्याच्या दुःखाचा क्षय होतो, किंवा रागद्वेष मोह सोडतो तो श्रामण्य स्वीकार करतो. जो श्रामण्य स्वीकार करेल त्याच्या दुःखाचा अंत होतो. म्हणून भावना तर ही ठेवायला पाहिजे की आत्ताच मा सांगत होते त्यांच्या मुलाला की तू मुनी होऊ शकत नाही, आपण फार उग्रचर्या पाळू शकत नाही, महाव्रत घेऊ शकत नाही, तर एवढं तरी निरंतर संस्कार करा की सगळं करत असताना मी जाणतोय. काय म्हटलं अजून? जाणणारा आहे हे सतत आपल्याला संबोधन करत राहावा. एवढ्यानी सुद्धा सारखं स्वभावाकडे लक्ष द्या. तेवढ्यानी आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये तशी पर्याय प्राप्त होऊ शकते. संस्कार पडतात आणि त्याच्यातून परिणाम बदलू शकतात. म्हणून असं संस्कार करणं तरी आवश्यक आहे जेणेकरून त्यातून तरी आपल्याला काय म्हणायचं सुरक्षित ठेवता येतं. संबोधन स्वतःला पहिल्यांदा करा नंतर बाकीच्यांना. म्हणून सांगितलं श्रामण्य स्वीकार करणार, मोक्षाला जाणार, सगळ्या दुःखाचा अंत होणार हे ध्येय ठेवा तर त्यानुसार आपल्याला वाटचाल करता येणार. काय अजित काका दुकानात त्यात औषधात मला बसायचं नाही. सगळ्यांना दाखवायला लागले आज. त्या सगळ्या औषधांची मलाच गरज नाही तर इतरांना सुद्धा काय गरज नाही आहे. मला कोणाला ते द्यावं सुद्धा लागू नये. प्रत्येकाला निरोगी काय म्हणायचं शरीरी दशा प्रगट होऊ दे अशी एवढी आपली उत्कृष्ट भावना ठेवा म्हणजे औषधं द्यावी लागणार नाहीत. सगळ्यात मोठं औषध आहे जो मुयदी राग दोसे सो गाहदी दुःख परिमोक्षम. दुःख परिमोक्षम. जो रागद्वेषाला सोडतो तो दुःख परिमोक्षाला प्राप्त करतो. आणि पडिवज्जतु सामण्णम जदी इच्छसी कम्म दुःख परिमोक्षम. श्रामण्याला स्वीकार करा जर तुम्हाला दुःखाचा अंत करायचा असेल. म्हणून सांगितलं असा सुख स्वभाव जाणला तर दुःखाचा आपल्या अंत होऊ शकतो. ओम जाणा. शुभ अशुभ कर्माने रहित शुद्ध जीव जाणा. पुण्य पाप भावाने रहित विशुद्ध स्वभाव जाणा. राग द्वेष परिणती रहित वीतराग रूप पहा. क्रोध मान माया लोभ रहित निष्कषाय स्वभावाला जाणा. हा मी मात्र जाणणाराच आहे, सर्व कर्मांनी रहित आहे, कर्मफळाला भोगणारा नाहीच, जाणणाराच आहे. न्यायक स्वरूपोऽहम्
विसर. नमो हरी.